सिंघमच्या भूमिकेत तू आम्हाला दिसायला लागलास, कॉप झालास यामध्ये. तर काय सांगशील या सिनेमाबद्दल? आणि मी जसं म्हणाले की तू जे कोणतं कॅरेक्टर करतो त्यात तू तुझी छाप सोडून जातो, यावेळेस काय वेगळं करून दाखवलंयस? मला असं वाटतं कुठल्याही सिनेमाची गोष्ट ही त्याचा हिरो असते आणि ह्या सिनेमाची देखील हिरो त्याची गोष्ट आहे. आणि गोष्ट जेव्हा चांगली असते तेव्हा आपोआप त्याच्याशी निगडीत असलेल्या सगळ्याच गोष्टी खूप उत्तम पद्धतीने वर्क होतात आणि तुमच्यासमोर एक उत्तम मनोरंजन करणारा चित्रपट, एक सिनेमा घेऊन येतो. तेजस यांनी जेव्हा ही गोष्ट ऐकवली तेव्हाच म्हणजे मला स्क्रिप्टही वाचायची गरज नाही, कारण त्यांनी ती गोष्ट सांगतानाच तो इतक्या उत्तम पद्धतीने सांगत होता की आपली व्यक्तिरेखा, आपल्या आजूबाजूच्या ज्या व्यक्तिरेखा आहेत या सगळ्या इतक्या सुंदर पद्धतीने डोळ्यासमोर उभ्या राहत होता. आणि त्या क्षणी असं वाटलं की आपण काही झालं तरी सुद्धा या चित्रपटाचा भाग व्हायला पाहिजे. आणि मग अर्थातच महेश सर आणि रेणुकाताईंचं नाव त्यांनी सांगितलं आणि मला असं वाटतं की पहिल्यांदा अशी एक जोडी महाराष्ट्राला देण्यापाठीमागे तेजसचा खूप मोठा वाटा आहे की यांचा विचारच कधी कोणी आजपर्यंत केला नव्हता. पण इतकी सुंदर जोडी, आणि मला खात्री आहे की आता तुम्ही ट्रेलर बघितला असेल, गाणी बघितली, तर ते जे सात्विकपणा, ते माधुर्य, ते एक नातं, इतकं गोड नातं त्या दोघांशिवाय मला नाही वाटत दुसऱ्या कोणी इतक्या सुंदर पद्धतीने व्यक्त करू शकलं असतं. आणि त्यांच्यामध्ये मिठाचा खडा असलेली अनेक आजूबाजूची पात्र आहेत, त्याच्यातला एक मी पण आहे. आणि रवी देशमुख असं त्या पोलीसचं नाव आहे की जो बेभरोशी आहे, पण त्याच्या प्रोफेशनच्या बाबतीत तो अत्यंत प्रामाणिक आहे. मग ते पोलीस जसे असतात की ते संशयच घ्यायचा असेल तर ते त्यांच्या आईवडिलांवर देखील संशय घेतात, त्यामुळे त्यांच्या संशयाच्या फेऱ्यातनं कोणीच सुटत नाही. तसा हा अत्यंत खमका पोलीस आहे, पण बेभरोशी आहे, त्याचा अंदाज लागत नाही. आणि इतकी सुंदर व्यक्तिरेखा लिहिल्याबद्दल आधी नेहाचं मी खूप मनापासून आभार व्यक्त करतो, तेजसचे आभार व्यक्त करतो की त्यांनी त्याच्यासाठी माझा विचार केला, आणि लव्ह फिल्मचे ही आभार व्यक्त करतो की त्यांनी ह्या इतक्या सुंदर चित्रपटाची निर्मिती केली. आणि ज्यांच्याबरोबर मला काम करायला मिळालं, महेश सर असेल, रेणुकाताई असेल, सिद्धार्थ असेल, अभिजित असेल, तर इतक्या उत्तम अभिनेत्यांबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली, यासाठी मी पुन्हा एकदा परमेश्वराचे आभार मानतो.